हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर मी आज चालले आहे सप्तशृंगी गडावर. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंच चाललो आहे आमच्या ॲडव्हेंचर बाईकने. आम्ही निघालो होतो सकाळी 8 वाजता घरातून. सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटत होतं. मस्त असं वातावरण होतं सकाळी सकाळी. आम्ही एका ठिकाणी नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. मस्त असे झाडे, डोंगर मस्त वाटत होतं. बाईकवर तर खूप छान वाटत होतं बघायला. वातावरण पण खूप छान झालं होतं. आजूबाजूचं वातावरण खूप छान होतं. घाट लागण्यापूर्वी कमान लागते. आम्ही त्या कमानीमधून आत गेलो. रस्त्याने काही जास्त काही गर्दी नव्हती. मस्त असा घाट होता. मस्त वाटत होतं घाटामध्ये सकाळी सकाळी. रस्त्याचं काम पण चालू होतं. आम्ही गडावर पोचल्यानंतर एकाच बाजूने रस्ता चालू होता आणि दुसऱ्या बाजूने रस्त्याचं काम चालू होतं. आम्हाला रस्त्याने जास्त काही गर्दी, ट्रॅफिक वगैरे काही लागली नाही. मस्त वाटलं असं. पुढे काही जास्त शूट केलं नाही आणि आम्ही गाडी पार्किंग लावण्यासाठी जागा शोधत होतो. जेथून रोपवेने वर जातो तेथेच आम्ही गाडी पार्किंग केली आणि तेथून रोपवेने वरती गेलो. आम्ही रोपवेनेच वरती गेलो दर्शनासाठी. पायऱ्यांनी काही गेलो नाही वरती, कारण वेळ खूप झाला असता आणि आम्हाला घरी पण लवकर यायचं होतं. म्हणून आम्ही रोपवेनेच वरती गेलो दर्शनासाठी. रोपवेने वरती जात असताना मस्त वाटत होतं. असं वाटत होतं ट्रेनमध्येच बसलेलो आहे अशी फिलिंग येत होती.
भारी वाटलं एकदम मस्त. आणि मंदिरात पण जास्त काही गर्दी नव्हती आणि दर्शन पण भारी झालं. आम्ही मंदिरातलं जास्त काही शूट केलं नाही, दर्शन घेतलं आणि देवीच्या मूर्तीजवळ जाऊन आम्ही जास्त काही शूट केलं नाही. म्हणजे तिथे खूप सारी माकडं पण होती, ते लक्ष ठेवूनच होती कोणाकडे काय आहे खायला काय नाही. इकडे तिकडे सारखे बघत होती, कधी कोणाजवळ येईल सांगता येत नव्हतं. तिथे कोणी त्यांना खायला देत होतं, कोणी घाबरत होतं, कोणी त्यांना चपाती देत होतं, कोणी त्यांना पाणी पण पाजत होतं. खूप सारे माकड होते तिथं आणि ते सगळे लक्ष ठेवून होते कोणाकडे काय आहे की नाही खायला. इकडून तिकडे नुसते फिरत होते, मस्त असे वरती बसलेले होते. आम्ही लवकर दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर निघालो. जास्त वेळ काही मंदिरात थांबलो नाही आणि तिथे थांबून पण देत नाही. गर्दी झाल्यावर कोणाला बसू देत नाही तिथे. आणि खाली यायला निघालो मग आम्ही. वरतून मस्त दिसत होता आजूबाजूचा परिसर. आम्ही रोपवेकडे जात होतो. तिथेच खाली उतरत असताना मिस्टरांच्या हातात पाण्याची बॉटल होती आणि बॉटल मिस्टरांच्या हातातून माकडाने अचानक ओढून घेतली आणि ते पाणी पिऊ लागलं. त्याला कोणी हसताना बघत होतं, त्यांच्यावर ते चिडत होतं आणि पाणी पण पित होतं. आणि मग आम्ही तिथून रोपवेनेच खाली आलो आणि खाली आल्याच्या नंतर तिथेच थोडीशी शॉपिंग तर नाही केली जास्त काही. आणि पार्किंगमध्ये गाडी पण लावलेली होती आणि तिथेच आलो. पार्किंगमध्ये तुतूचे झाड होते, तेच तोडले थोडेसे आणि खाल्ले. मस्त लागत होते, ते गोड पण होते. ते खाल्लं आणि आम्ही पार्किंगमधून गाडी घेऊन तळ्याकडे गेलो. तिथं थोडंसं फिरलो, फोटो वगैरे काढले आणि घरी निघालो. कारण जाताना ऊन पण भरपूर झालं होतं आणि तिथेच ऊन पण भरपूर लागत होतं. घरी लवकर जायचं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.